अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं स्वागत आहे. मी आज चमचमीत छान मसाले भात बनवत आहे. त्याच्यासाठी मी घेतलेले आहे अर्धा किलोचे जवळपास राशनचे तांदूळ. हे मी स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे. 2 मोठे बटाटे घेतलेले आहे, ते पण मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि त्याच्यासाठी अर्धा किलोच्या याने मी 8 ते 10 हिरव्या मिरच्या धुवून घेतलेल्या आहे. एक गाजर धुवून घेतलेला आहे आणि ते मी छान कापून घेतलेलं आहे. गाजर नसले तरी चालेल. त्याच्यासाठी मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे आणि 1 चम्मच मोहरी घेतलेली आहे. 1 चम्मच जिरे घेतलेले आहे आणि मी अर्धासा कांदा घेतलेला आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि आले घेतलेले आहे. लसूण आणि आल्याची आपण पेस्ट बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी एवढे तेल यामध्ये टाकत आहे. तेल चांगले गरम होऊ द्यायचे. त्याच्यानंतर त्यामध्ये आपण तेल चांगले गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा फ्राय करायचा. तेल चांगले गरम झालेले आहे, त्यामध्ये आपण हा कांदा टाकूया आणि हा छान याला लालसर कलर येईपर्यंत आपण यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. तो फ्राय झाल्यानंतर कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे की जेणेकरून ती सुद्धा कांद्याबरोबर छानशी फ्राय होईल. कांदा आणि मिरची छानशी बघा फ्राय झालेली आहे. तर आपण त्यामध्ये आता शेंगदाणे घेऊयात. त्यानंतर आपण घालूया त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट मी यामध्ये टाकत आहे आणि त्याला पण आपण छानसं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी त्यामध्ये मोहरी टाकत आहे. 1 चम्मच मोहरी घेतलेली आहे मी. आणि हे जिरे मी असे साबूतच त्यामध्ये टाकत आहे आणि आपण छानसं असं त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. यामुळे भाताला टेस्ट एकदम छानशी येणार आहे. तर मी हा गोडा मसाला घेतलेला आहे. तर हा गोडा मसाला या फोडणीमध्ये टाकायचा आहे. आणि ही 1 चम्मच मी हळद घेतलेली आहे, ही पण आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. मी असं पातेलभर अर्धा किलोनुसार असं पाणी घेतलेलं आहे. या फोडणीमध्ये आपण पाणी घालूया. बघा मी पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी छान उकळी येऊ द्यायचं आहे. आपण या पाण्यामध्ये मीठ ॲड करूयात. हे 2 चम्मच मी मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे मी बटाटे कापून घेतले होते ते बटाटे पण यामध्ये टाकायचे आहेत. आणि गाजर नसले तरी चालेल, हे गाजर मी त्यामध्ये टाकलेले आहे. आणि हे छान ढवळून घ्यायचं असं. पाण्याला उकळी आलेली आहे. आपण हे जे मी धुवून घेतलेले होते ते तांदूळ मी त्यामध्ये टाकत आहे. हे बघा मी पूर्ण असे तांदूळ त्यामध्ये टाकलेले आहे. आणि त्यानंतर आपण त्याला छान चम्मचने ढवळून घ्यायचे आहे. आणि याला कुकरमध्ये शिट्टीच्या कुकरमध्ये लावायचं नाही आहे, तर आपण उकडीवर हे शिजवून घेणार आहोत. 10 ते 15 मिनिटं आपल्याला याला मीडियम फ्लेमवर ठेवायचे आहे. आणि त्यानंतर आपला छानसा चमचमीत असा मसाले भात तयार होणार आहे आणि खायला हा अत्यंत टेस्टी लागणार आहे. राशनच्या तांदूळाचा छानसा हा मसाले भात आपला तयार झालेला आहे. बघा
हा दिसायला किती छान दिसत आहे. जेवढा हा छान दिसतो तसाच हा छान टेस्टी सुद्धा लागतो. राशनच्या तांदूळाचा चमचमीत असा मसाले भात बनलेला आहे. बघा किती छान दिसतो आहे. जेवढा छान हा दिसतो आहे तेवढी छान चवीला सुद्धा लागतो. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.